सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला। भाजपने आमच्याशी चर्चा करून ठरवलं होतं की 1 महिना राष्ट्रपती शासन लागल्यानंतर आपण एकत्रित येऊ आणि सरकार स्थापन करू, असा मोठा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केलाय। तर एकदा मोदी प्रचंड बहुमताने देशाचे सत्तेत आल्यानंतर त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेवर होणारच, त्यावेळी आपण पाहू की कोण आमच्या सोबत यायला तयार होतं, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलाय। त्यांच्याशी संवाद साधले आहे रजत वशिष्ठ यांनी, पाहूया। 19 मध्ये जेव्हा राष्ट्रपती शासन लागला, 1 महिन्याच्या त्या कालावधीमध्ये शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली। तुम्ही अनभिज्ञ होते त्या सगळ्या की त्या दिशेने सगळं राजकारण होऊ शकतं? बघा, असं आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर चर्चा करायलाच नको होता जर आम्हाला शिवसेनाबरोबर जायचं होतं, पण आम्ही दोन्हीकडे बोलत होतो। ठीक आहे, राजकारणामध्ये समजा थोडं म्हणजे तुम्ही केलं तरी त्याला आपण नजरअंदाज करू, पण आयडिओलॉजिकली आता आपण काय म्हणतो, भारतीय जनता पार्टी आमची आयडिओलॉजिकली आमच्या जमत नाही, मग शिवसेनेबरोबर कसं जमते? ते प्रखर हिंदुत्व, बाळासाहेब नेहमीच म्हणायचे माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली, मुंबईमध्ये काय दंगे झाले तर शिवसेना म्हणजे समोर राहायची, उत्तर भारतीय दक्षिण भारतीयांना हाकला करा, ते जे काही म्हणजे जे ज्यांना म्हणतात की स्ट्रॉंग जे एक आयडिओलॉजिकल लाईन होती ती त्यांची होती। भारतीय जनता पार्टी आणि ते एकत्रच होते। मग तुम्ही यांच्याबरोबर एकदम सहर्ष करू शकतात, मग इकडे का नाही करू शकत? आणि उलट प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी साहेबांचा आणि पवार साहेबांच्या खूप चांगले संबंध सदैव राहिले आहेत, संवाद होता। त्यापेक्षा तुम्ही बघितलं तर बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेहमीच पवार साहेबांनाच म्हणजे टार्गेट करायचं। आता आम्ही त्यांच्याबरोबर जर जाऊ शकलो तर इकडे आम्ही का नाही जायला पाहिजेत होता? म्हणून मी म्हटलं की आमच्या आणि त्यांची मैत्री खूप अगोदर झाली पाहिजेत होती। राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा भाग जो आहे तुमच्या आणि अजितदादाच्या नेतृत्वात आता NDA मध्ये आलेला आहे। उर्वरित भागासंदर्भात भविष्यात लोकसभा निवडणुकीनंतर काही अशा राजकीय घडामोडी घडू शकतात, काही होऊ शकते? राजकारणामध्ये एक मी तुम्हाला सांगतो, काहीतरी एक प्रभाव पण असतो ना, त्याच्याबरोबर काही लोक चालायचा प्रयत्न करतात, काही लोक त्याच्या तत्वाच्या आधारावर चालतात। दोन्ही बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण विषय असा आहे की एकदा मोदी साहेब 400 पार केली की जे काही नंबर येईल पण एकदम भरघोस त्यांची मेजॉरिटी राहणार आहे। मला असं वाटते की त्याच्या परिणाम या महाराष्ट्राच्या विधानसभेवरही होणारच आहे, नक्कीच होणार आहे। आणि त्या तुलनेमध्ये त्यावेळेस बघू आता कोण यायला तयार होत आहे, पण नक्कीच काही ना काही लोक चर्चा म्हणजे एक दार उघडा ठेवतातच। तुम्ही आता अजितदादांच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते, हे दार उघडे आहेत? हो, आमचे दार उघडे आहे। आमच्याबरोबर आमचे जुने सहकारी कोणी येऊ इच्छित असेल तर जरूर विचार करता येईल, काय प्रॉब्लेम नाही आहे, सन्मानाने करू। शरद पवार अजूनही सर्वांचे सन्माननीय नेते आहेत, त्यांनी यावं असं एक सगळ्यांनी एकत्रित यावं अशी अपेक्षा असेल आपली? बघा, पवार साहेब आमचे सदैव आदरणीय सन्माननीय नेते होते, आहे आणि राहणार। तो काही विषयच नाही आहे त्याच्यामध्ये चर्चा करायचा। प्रश्न फक्त एकच आहे की आमची इच्छा होतीच की पवार साहेब आमच्या सोबतच असले पाहिजे। 2 जुलैला अजितदादा आणि बाकी मंत्र्यांची शपथ झाल्यानंतरही मी अजित पवार साहेब आणि बाकीचे आमचे मंत्री 15 तारखेला पहिला साहेबांना भेटायला गेलो, विनंती केली, पाय पडलो, आशीर्वाद मागितले, तुम्ही साहेब सोबत असले पाहिजे। दुसऱ्या दिवशी सगळ्या आमदारांना आम्ही घेऊन गेलो, त्यांनाही म्हणजे परत विनंती करायला लावली। तर म्हणायच्या असं आहे की आमच्या मनामध्ये पवार साहेबांच्याबद्दल आदर काही कमी झालेला नाही। सध्या महायुतीचे महत्त्वाचे नेते आहेत आणि जागा वाटपाच्या चर्चेमध्ये तुम्ही सातत्याने सहभागी राहिलेले। काही जागांचा जो गुंता जो आहे तो अजूनही सुटत नाही। नाशिकची जागा आहे, साताऱ्याची जागा आहे, खूप सारे असे प्रश्न आहे की महायुती अद्यापपर्यंत जागा वाटपाचा आकडा त्या काही जागांमुळे डिक्लेअर करू शकलेला नाही। नाही, खरं आहे की 3 पक्ष आणि महायुतीमध्ये आम्ही नंतर आल्यामुळे थोडा म्हणजे हे काही जागेचा घोळ अजून चालू आहे।
पण हे पण विचार करावा लागेल ना की 24 जागा भारतीय जनता पार्टीची सिटिंग खासदार होते, 13 खासदार सिटिंग एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे होते. तो तसं 37 जागा तर तशीच निघून गेली. आमची जे पारंपरिक जे 4 जागा जी आम्ही जिंकलेली होती ते ठीक आहे, ती जागासाठी काही कोणाच्या मला वाटत नाही की काही वाद आहे. आणि जी अधिकची जागा आम्ही घेऊ इच्छितो तिथे आमची संख्या आहे, स्ट्रेंथ आहे, आमच्याकडे लोक आहे, आमचे आमदार आहे, जिथे आम्ही चांगली लढत देऊ शकतो असा आम्हाला जिथे विश्वास आहे ती जागा माटे. आणि ते जे सध्या एखादा जागा सोडून द्या अपवाद, बाकी आम्ही जे घेतलेली जागा शिवाय एक नाशिकमध्येच असं वाटतं की बाबा सिटिंग खासदार शिंदेसाहेबांच्याकडे आहे. पण शिंदेसाहेबांना पण जितके सिटिंग होते त्यांच्या एखादा कमी जास्त झाला तर थोडं त्यांनी पण मान्य केलं आणि BJPने पण थोडी तयारी दाखवली तर आम्हाला बरं वाटेल. महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघ आहे, मात्र बारामती आता सगळ्यांच्या उत्सुकतेचा केंद्र ठरत आहे. आपण अनुभवी राजकारणी आहे, कसं पाहता बारामतीचं चित्र किंवा बारामतीची लढत? स्वाभाविक आहे, बारामती एक म्हणजे ज्यांना काय म्हणतात सेन्सिटिव्ह मतदारसंघ झालेला आहे. आणि तिथे सुप्रिया ताई खूप वर्षापासून खासदार आहे, पवारसाहेब आणि बारामतीची ओळख म्हणजे जुळलेली आहे. पण त्याचबरोबर 35 वर्षापासून अजितदादा पण तिथला विकास, तिथलं स्थानिक सगळ्यांचे प्रश्न आणि जनसंपर्क एवढा मोठ्या प्रमाणात करत आलेले आहे. कौटुंबिक काही लढाई असा एक चित्र निर्माण होतोय की बारामतीची लढाई म्हणजे कुटुंबातली लढाई आहे. बाईट्स जे दिले जात आहेत, वक्तव्य जे केले जात आहेत ते पण कुटुंबाच्या अवतीभोवती सगळे सोयऱ्यांना एकदम आरोप प्रत्यारोप असे होत आहे. ते जरा दुर्दैवी झालेलं आहे, कारण ही पॉलिटिकल लढाई आहे. ही काही व्यक्तिगत लढाई नाही, कौटुंबिक लढाई नाही, काही प्रॉपर्टीची लढाई नाही आहे ना. एक फक्त तिथला जनप्रतिनिधी कोण होणार त्याच्यासाठी लढाई आहे. ठीक आहे, मी मान्य करतो की काही गोष्ट इतकी सोपी नसतं जितकं आपण बोलतो, सहज नाही आहे. पण त्याचबरोबर त्याला एक फॅमिलीच्या बाजूला करून जर पॉलिटिकल कॉन्टेक्स्टमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्व, अजितदादाच्या नेतृत्व, त्यांनी केलेले कामं या आधारावर जर आपण जर विचार करून मतदान केलं आणि इलेक्शन लढलो तर माझ्या मते हे सगळं अवॉइड होऊ शकतो. तुम्ही मागे एकदा म्हणाले होते की तुमच्याकडे अशी अनेक गुपिते आहे की कधीतरी मी पुस्तक लिहीन, त्याच्या माध्यमातून समोर येईल सगळं. 4 जून नंतर तुम्ही परिस्थिती बदलू शकते असं एक भाकीत व्यक्त करताय. 4 जून नंतर परिस्थिती बदलेल की कधीतरी पुढं तुमचं पुस्तक येईल? असं आहे बघा, पुस्तकच्या विषयी एक म्हणजे मी जरूर सांगितलेलं आहे आणि कधीतरी लिहिणारच, तो विषय नाही आहे. ही काही कोणाला चॅलेंज म्हणून मी नाही बोलत. पण एवढं आहे की राजकारणामध्ये आज 35 वर्षापासून आणि 33 वर्ष खासदारकीचे आणि त्यामध्ये जवळपास सगळेच वर्ष राजकारणाचे पवारसाहेबांच्या जवळ असून आणि बाकीच्याही राजकारण, मी पुस्तक म्हणजे नुसतं सगळ्यांना असं वाटतं मी पवारसाहेबबद्दलच पुस्तक लिहायला बसलेलो, असं नाही आहे. प्रत्येक माणूस आज मी पण माझ्या एक राजकारणाच्या एवढा वर्षाचा अनुभव जे आहे किंवा माझे जे काही प्रवास आहे त्यामध्ये अनेक गोष्ट घडलेली असेल, पवारसाहेब पुरतीच नाही आहे, पण बाकीच्याही माझे अनुभव, बाकीचे जे काही माझ्या ऑब्झर्वेशन आहे, अनेक बाकीच्या मान्यवर नेत्यांचा पण असू शकते, ते सगळं मी कधीतरी संकलन करीन. हे पण खरं आहे की पवारसाहेब त्यांची मुख्य भूमिका राहणार, कारण मी त्यांच्यासोबत सर्वात जास्त राहिलेलो आहे आणि काम केलं आहे. मला वाटत नाही की आता आमच्या जे वर्तमान जे आमची जे टीम, आमच्या या नवीन भूमिकाच्या पूर्वीची पण टीम असेल त्यामध्ये माझ्यापेक्षा फार काही जास्त कोणी पवारसाहेबांच्या एवढे वर्ष सोबत राहून काम केलेलं असेल. आमच्याशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, साकोली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.